हे बघा, आता रिझल्ट लागल्याच्या नंतर आपण बऱ्याच ठिकाणी काउन्सिलिंग जॉइन करतोय. 4 गोष्टी महत्त्वाच्या, की ज्या काउन्सिलिंग जॉइन होण्यापूर्वी आपल्याला माहिती असायला पाहिजे. एक अलर्ट आहे. म्हणजे काउन्सिलिंग प्रक्रिया संपल्याच्या नंतर जर ह्या गोष्टी लक्षात आल्या, तर पश्चाताप होऊ शकतो. एक नंबरचा मुद्दा असा आहे, की जेव्हा पण तुम्ही काउन्सिलिंग जॉइन करणार आहे, जो काउन्सिलर तुम्ही निवडणार आहे, तर तुमचं अलॉटमेंट झाल्याच्या नंतर जर समजा तुम्हाला तो वेगळ्या पैशांची डिमांड करत असेल, अलॉटमेंट झाल्याच्या नंतर, तर थोडं अगोदरपासून थोडं इन्क्वायरी करा. कारण बरेच लोकं मागच्या वर्षी बऱ्याच लोकांनी असं केलेलं आहे. मग ते कोणत्या जिल्ह्यातून होते, काय? हे कॉल पण मला आलेले होते, की "सर आमच्यासोबत असं झालेलं आहे." तर त्यामुळं थोडं जेव्हा पण आपण कुठे जॉइन होणार आहे, तर नंतर पैशांची डिमांड ते लोकं करतात का? तर याची अगोदर माहिती काढून घ्या. नंबर दुसरा पॉइंट असा आहे, की जर समजा तुम्ही एखादं काउन्सिलिंग निवडताय, तर ते सेंटर नेमकं 2-3 वर्ष जुनं आहे. पण ते व्हिडिओजमधून किंवा मग पब्लिसिटी करताना 10, 12, 15 वर्षाचा अनुभव सांगतायत. तर थोडं 360 डिग्री विचार करा. त्यांचा सोशल मीडिया जो आहे, तर तो चेक करा. Facebook असेल, Insta असेल, YouTube असेल, किती व्हिडिओज अपलोड झालेले आहे, किती वर्षापासून हे काम करतायत, ते सगळं समजतं. आता जसं की जिजाऊ अकॅडमीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले, तर मी सांगतोय की 2021-22 पासून आपलं हे सुरू आहे. म्हणजे फार काही जास्त वर्ष झालेले नाही. म्हणजे मी म्हणणार नाही की आम्ही 10 वर्षापासून करतोय. जे आहे मी स्पष्ट बोलतो आणि हे सगळं आपल्या महाराष्ट्रीयन पालकांना सुद्धा माहिती आहे. आणि मला बरेच कॉल आणि मेसेज पण असतात की सर तुम्ही खरं ते एकदम स्पष्ट बोलता. तुम्हाला जर पटत असेल, तर तुम्ही समोर व्हिडिओ कंटिन्यू करा किंवा मग स्किप करा. आता पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्यासोबत करणार आहे शेअर नंबर 3 चा. जर समजा एखादा काउन्सिलर तुम्हाला असं म्हणत असेल, की मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 100% सीट मिळवून देतो. तर विश्वास ठेवू नका. कारण ज्या अलॉटमेंट आहे, तर त्या मेरिट लिस्टनुसार होतात. तुमचा जो रँक आहे, तुमचा जो एस-एम-एल आहे येणारा, तर त्यावर त्या होतात. कुणाच्याही हातात अलॉटमेंट करून देणं नसतं. बऱ्याच वेळेस असं ऐकण्यात आलेलं आहे, की मी तुमचं अलॉटमेंट करून आणतो सी-ई-टी सेलकडनं आणि तुम्ही मला एवढी रक्कम द्याल. तर ह्या ज्या फसव्या गोष्टी आहे, तर यावर विश्वास ठेवू नका. आता चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे. तर तो थोडा काळजीपूर्वक ऐका, लिमिटेशन्सवाला येतो. जेव्हा पण तुम्ही एखाद्या काउन्सिलिंग सेंटरकडे जॉइन करणार आहे, जसं आता मी आपलं उदाहरण घेतोय. मी परवाच्या दिवशी पब्लिक व्हिडिओमधून सांगितलं, की आता ऑफिसला व्हिजिट करून रजिस्टर्ड म्हणजे ॲडमिशन करणं, पेड काउन्सिलिंग जॉइन करणं फुल झालेलं आहे. ऑफिसला येऊ नका आणि जर जॉइन करायचं असेल तर सेंड क्यूआर असा मेसेज करा. आता अजून काही दिवसानं मी एक पब्लिक व्हिडिओ बनवून परत सांगणार, की आता सेंड क्यूआर असा पण मेसेज करू नका, आमचं फुल झालेलं आहे. तर लिमिटेशन्स जिथं पण तुम्ही जॉइन करणार आहे, तर तो व्यक्ती लिमिटेड मेंबर घेतो का? कारण जर तो अनलिमिटेड घेत असेल, की येऊ द्या, जेवढे येतात तेवढे येऊ द्या. तर प्रत्येक विद्यार्थ्याकडं वैयक्तिक लक्ष देणं पॉसिबल नसतं. आता आमची सिस्टम अशी आहे, आम्ही लिमिटेड स्टुडंट घेतो. जेव्हा एखादा जॉइन झालेला विद्यार्थी एखादा प्रश्न पाठवतो WhatsAppला, तर ते प्रश्न आमच्या ऑफिसच्या सगळ्या डेस्कटॉपला फ्लॅश होतो आणि त्या विद्यार्थ्याला नेमकं काय अडचण आहे आणि त्याची प्रोफाईल अपडेट होत चालते, की याचं पहिल्या राउंडमध्ये नेमकं काय झालेलं होतं, सेकंड राउंडमध्ये नेमकं काय होणार होतं. तर हे अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि कॉलवर हे बोलल्यापेक्षा जर WhatsApp मेसेज आला, तर त्या विद्यार्थ्याचं लवकर फ्लॅश होतं आणि ते प्रोफाईल अपडेट होत चालतं आणि मला पण एक आयडिया येते, की या मुलासोबत आपल्याला पुढं कोणता प्लॅन करायचा आहे, त्या मेसेजमुळं. तर त्यामुळं एक लिमिटेशन्स असतात प्रत्येक काउन्सिलिंग सेंटरच्या. जर एखादा व्यक्ती अनलिमिटेड जर का मेंबर घेत चालत असेल, तर तो त्या विद्यार्थ्याकडं वैयक्तिक जे लक्ष म्हणतात, तर ते देणं शक्य नाही. आता आमचे जे मेंबर्स आहे, तर ते डिव्हाईड केलेले आहे. आम्ही टीममध्ये जवळपास 22 लोकं आहे आणि या सगळ्यांवर सगळेजण आम्ही मिळून काम करतो. थोडक्यात प्रत्येक ग्रुपमध्ये मी आहे आणि बाकीचे पण आमचे टीम मेंबर आहेतच. तर त्यामुळं कुठंही जॉइन करताना लिमिटेशन्सवालं एखादं जे काउन्सिलिंग सेंटर आहे, तर ते जॉइन करा. म्हणजे जिजाऊ अकॅडमीत जॉइन करायला पाहिजे असा विषय नाही. कारण आमचे खूप लवकर फुल होतात. ऑफिसला व्हिजिट करून येण्याचे फुल झालेले आहे आणि हे जे सेंड क्यूआर मेसेज करून जे आता जॉइन करायचे ते पण फुल झालेले आहे. आणि एक सहज बोलताना 5वा एक विषय शेअर करतो. आपण थंबनेलवर फक्त 4 मांडलेले होते. पण 5वा अतिशय महत्त्वाचा. तुम्ही कुठेही जॉइन व्हा. ज्यावेळेस तुम्ही जॉइन व्हाल, तर त्यावेळेस एखादा व्यक्ती जर तुम्हाला म्हणत असेल, की मी तुमचं 100% कामच करून देतो महाराष्ट्रामध्ये. त्यापेक्षा आता समजा आम्हाला जेव्हा मेसेज येतो किंवा कॉल येतो, तर आम्ही सांगतो, की आता आजचाच उदाहरण सांगतो,
425 ते 450 मार्कावाल्याचे बरेच कॉल आले, की सर महाराष्ट्रामध्ये MBBSच करायचं. मी त्यांना स्पष्ट नकार दिला, QR शेअर केला नाही. कारण मला माहिती आहे, की यांचं पॉसिबलच होणार नाही. OBC कॅटेगरी, व्हीजे कॅटेगरी, NT, जनरल, EWS 425 मार्काला MBBS कुठून द्यायचं? कारण हे देणारा मी कोणीच नाही. अलॉटमेंट ह्या CET सेल करणार आहे आणि त्या राउंडमधून होणार आहे. मला काय जात होतं, की ठीक आहे सर, तुम्ही जॉइन होऊन जा, आपण बघून घेऊ. खूप साऱ्या ॲडमिशन आजच फुल होऊन गेल्या असत्या, पण ते मला करायचं नाही. मी जे काय ते पब्लिकली बोलतोय. तर त्यामुळं नवीन असाल नक्की जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करा. आज आपण